आणि बीडमध्ये मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी गावकऱ्यांनी आता जलसमाधी आंदोलन पुकारलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना अटक करा अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, वाल्मिक तर शरण आला, पण अजूनही 3 आरोपी सापडलेले नाहीत, त्यांना अटक करण्यात आलेली नाही आणि दिवसेंदिवस ग्रामस्थांचा संयम मात्र संपत चाललाय। काय परिस्थिती आहे सध्या मस्साजोगमध्ये, काय भूमिका आहे ग्रामस्थांची? प्रज्ञा, खरं तर पहिल्या दिवसापासूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्येनंतर हेच ते गावकरी होते ज्यांनी 10 तारखेला अगदी रस्ता बंद केला। 10-11 तास तो रस्ता बंद राहिला। एवढंच नाही तर मस्साजोग छोटंसं गाव आहे, मात्र हे छोटं गाव जवळपास 4-5 दिवस बंद होतं। गावामध्ये अगदी चूलसुद्धा पेटली नव्हती अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर लोकांमध्ये जो काही आक्रोश आहे तो आता सुद्धा पाहायला मिळतोय। म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघताय की आज 23 दिवस झालेत। 23 दिवसानंतर सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते सापडलेले नाही आहेत 3 जण। आणि याचसाठी आता बघतोय आपण की मस्साजोगचे जे काही ग्रामस्थ आहेत ते तलावामध्ये उतरलेत। ती तलावामध्ये उतरण्यापूर्वी त्यांनी या संबंधात जलसमाधी आंदोलन करू असं प्रशासनाला कळवलं होतं आणि ते कळल्यानंतर मागणी पुन्हा तीच आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी आहेत ते अद्याप मोकाट आहेत, ते आणखी पोलिसाला सापडलेले नाही आहेत आणि त्यांना पकडून कडक शासन करावं, त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी। म्हणजे केवळ पुरुष नाही तर बघा, म्हणजे मी महिला सुद्धा दाखवतोय की ज्या महिला मागच्या अर्धा-पाऊण तासापासून पाण्यामध्ये उभा आहेत। जलसमाधी आंदोलन करण्याचं त्यांनी काल जाहीर केलं होतं। संतोष देशमुख यांचा फोटो त्यांच्या हातामध्ये आहे आणि पहिल्या दिवसापासून हे सगळे ग्रामस्थ मागणी करतायत की संतोष देशमुख यांची हत्या करणारे जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, त्यांच्यावर कडक शासन केलं पाहिजे। आणि त्याच मागणीसाठी आता ही सगळी मंडळी या मस्साजोगच्या तलावामध्ये पाण्यात उतरल्यात आणि जलसमाधी आंदोलन करताना आपल्याला हे पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे मागचे काही दिवस सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करत याच मस्साजोगच्या ग्रामस्थकांनी शासनाला कळवलेलं आहे की जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पकडले जात नाहीत आणि त्यांच्यावर कडक शासन होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आणि तोच पवित्रा 23 दिवसानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो। बरोबर आहे, ऐन थंडीमध्ये हे सगळे नागरिक, हे गावकरी पाण्यामध्ये उतरलेले आहेत। संताप आहे, चीड आहे आणि उद्विग्नता देखील पराकोटीची आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळते। गोविंद, जर तुम्ही सांगू शकलात की बीडमध्ये हे आंदोलन नेमकं कुठे होत आहे आणि या आंदोलनासंदर्भात स्थानिक प्रशासनाची, पोलिसांची भूमिका काय आहे? प्रज्ञा, हे आंदोलन मस्साजोग गावच्या बाजूलाच एक त्यांचा गाव तलाव आहे छोटासा, त्या तलावामध्ये होत आहे। प्रशासनाला हे कल्पना होती, म्हणजे मी दाखवायचा प्रयत्न करतो की एका बाजूला माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला आंदोलक दिसत आहेत जे पाण्यामध्ये मागच्या अर्ध्या-पाऊण तासापासून उभे आहेत आणि माझ्या उजव्या बाजूला प्रशासनाचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ज्यांना याची कल्पना देण्यात आली होती की इथे जलसमाधी आंदोलन होणार आहे। पोलीस आहेत सिक्युरिटीसाठी, मात्र प्रशासनाची जी काही हतबलता आहे ती आपल्याला पुन्हा इथे पाहायला मिळते। कारण शेवटी हा आक्रोश इतका मोठा आहे, ही मागणी मागच्या अनेक दिवसापासून सातत्याने होते आहे। त्यामुळे प्रशासन जरी दक्ष असलं तरी ते हतबल आहे असं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळते। कारण या ग्रामस्थकांचा जो काही रोष आहे, जो काही आक्रोश आहे तो सातत्यानं प्रशासनाच्या समोर येतोय। आणि आताही आपण बघतोय की यामध्ये अगदी मुली आहेत, छोटीशी मुलं आहेत जे या पाण्यामध्ये उभा आहेत आणि पाण्यामध्ये उभा राहून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जे काही आरोपी आहेत त्यांना पकडून शासन करण्याची मागणी करतायत। प्रशासनातले अधिकारी इथे पोहोचलेत, काही कर्मचारी आहेत आणि पोलीस सुद्धा आपल्याला सध्या तलावावरती पाहायला मिळत आहेत। निश्चित ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले आहेत। आंदोलनाला वयोगटाची मर्यादा नाहीये, लहान मुलं, म्हातारी माणसं आंदोलनामध्ये सहभागी झाली आहेत आणि मागणी एकच आहे की आमच्यावर जो अन्याय झाला, आमच्या सरपंचांची जी हत्या झाली त्या विरोधात आम्हाला न्याय मिळायला हवा, आरोपींना अटक व्हायला हवी आणि कठोरात कठोर शासन व्हायला हवं। आपण सध्या दृश्य पाहतोय, मस्साजोगचे सगळे ग्रामस्थ हे जलसमाधी आंदोलन करतायत। पोलीस आणि स्थानिक प्रशासन तिकडे दाखल झालेलं आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट गोविंद जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।